नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रासम घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, उद्या आहे आमचा गावचा सप्ताह आणि अचानक भयानक गावी चाललो आम्ही. सुट्टी भेटत नव्हती, भेटते नाही भेटते असं चाललेलं माझं. तर आमच्या सरांनी सुट्टी दिली, तर आता आलो तिकीट बघायला, पण तिकीट काय अवेलेबल नाही. LTT दाखवते RTCवर, पण ती पण नाही आहे आज. तर बघूया, आता मँगलोरने जायचा प्रयत्न करूया. जनरलमधनं काही जावं लागेलच, कारण तिकीट नसल्यामुळे. काय मग सोनाली, पहिल्यांदा पण जनरलमध्ये गेलो आहे ना? आता एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स. तर लास्ट टाइम गेलेलो तर परी राहत नव्हती धड, मग शेवटी बांधून येईल तेव्हा ती झोपलेली. त्यामुळे जनरलमधनं जायला जरा भीतीच वाटते, पण आता सप्ताह म्हटल्यावर जायलाच पाहिजे ना. तर आता कुठे जाऊया? आता मार्केट. तर आता बुई बोलते मार्केटला जाऊया आणि बघूया काहीतरी खायला वगैरे घेऊया. नंतर मग थोड्या वेळाने 8-8:30ला बाहेर पडूया ना? 10 वाजता. बरं ठीक, चला जाऊया फटाफट गावी. आणि गावी जायची आतुरता वेगळीच असते. तर मंडळी, घड्या अर्धा तास पुढे आणि आता वाजले किती ग? 10 वाजले ना? हां, आमच्या घड्यात वाजले 10:20, पण 10 वाजलेत. तिने अर्धा तास पुढे करून ठेवलेलं आहे आणि जे अजून आवरावर चालू आहे. चल, गाडी जाईल. काय ग, काय झालं? कुठे चालली बरी तू? कुठे? आईला भेटायला? हा, सकाळी आपण पोहोचणार गावी, तेव्हा भेट काय ते आईला. तर मंडळी, आता खाली आलो आम्ही तिघं पण, आणि खूप घाई झाली. आणि इथे आता रिक्षाची वाट बघतो, कधी येईल काय माहिती रिक्षा. 11:45ची ट्रेन आहे, फटाफट पोहोचायचं स्टेशनला. तुम्हाला पैसे पण नाही पाहिजे, एवढी घाई झाली. बरी आईला भेटायचं आहे ना, आई आणि बाबांना. परीला आई आणि बाबांना फटाफट भेटायचं आहे. आणि आठवण येते सारखी, आई आणि बाबा करत असते. तिथं भेटा सकाळी. आणि आपला हे सप्ताह उद्या जोरदार धूमधडाक्यात साजरा होणार आहे सप्ताह. तर कधी आता पोचतोय असं वाटतंय. तर रिक्षा येऊ दे, मग जाऊया आपण स्टेशनला. तर मंडळी, कशी रिक्षा आली, 10 मिनटं वाट बघितली आणि निघालो आता आम्ही स्टेशनला. लय वेळ लागला ना ग? स्वामींची कृपा, लवकर भेटली. होय. आणि आता आपण फटाफट स्टेशनला पोचूया आणि तिकीट काढूया आणि मग जाऊया, वाट बघूया आपल्या गाडीची. तन्वी पण येते ना? तन्वी लेडीजमध्ये बसले. भरपूर जण असतील आपल्या वाडीत, पण माहिती नाही आता कोण. बरोबर. ते कणकवलीला उतरल्यावर सगळे उतरल्यानंतर कळेल, बाबा तू या डब्यामध्ये होता, मी या डब्यामध्ये होतो. बरं मंडळी, आताच पोहोचलो स्टेशनला आणि अनाऊन्समेंट झाली. मँगलोर एक्सप्रेस टायमावर आहे आणि ही लाईन आहे, ती लाईन गेली लास्टपर्यंत. तर या काकींनी आणि या काकांनी आम्हाला मदत केली. काकी, तुमचं नाव काय? सिद्धी माडेश्वर. तुम्ही कुठे जाणार आहे? कणकवलीला. अरे वा, आमच्याच गावाला आहे तुम्ही पण. सप्त्याला फिरायला. तर मंडळी, फायनली आपली ट्रेन आलेली आहे, मँगलोर एक्सप्रेस. तर मंडळी, जागा भेटली आहे आणि AC ठिकाण आहेत.
त्या काकीनी हेल्प केली म्हणून, नाहीतर मग काय लाईनीत शेवटला होता नंबर आमचा. काय आलं हा कोणाली काय आलं? स्वामींची कृपा, जागा छान भेटली. होय होय, असं कधीच भेटली नव्हती ना आपल्याला, आणि ते पण जनरल मध्ये. होय. तर मंडळी आता ट्रेन सुटली ठाण्यावरनं आणि डायरेक्ट पनवेलला थांबेल. तर मंडळी परीचा फुल टाइमपास चालू आहे. ते खिडकीत येते माझ्यावरून खेळत बसते आणि पनवेल आला बऱ्याच टायमाच्या प्रतीक्षेनंतर. छत्रपती शिवाजी महाराज तर मंडळी पनवेल सोडल्यापासून गारवा तयार झाली आणि गार वाटायला लागली. हे कधी असं पोचतोय असं वाटतं. कणकवलीला पोचल्यानंतर उतरल्यानंतर गाडीत ना तो सुगंध भारी येतो, तो घ्यायचा. आता वाजले सकाळचे 4:28. शिवाजी महाराज आले स्टेशन रत्नागिरी. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है. इस गाड़ी के पधारे यात्रियों का यहाँ प्लेटफॉर्म नंबर 5. या साईडला परी झोपली आणि परीला झोळी बांधून दिली. परी मस्त झोपली आणि उठलीच नाही नंतर परत. मग तर ही कणकवलीनं उतरणारी पब्लिक आणि पूर्ण गाडी खाली करणार. बाकी सगळे जे उरले सुरले आहेत ते झोपून जाणार कारवार वगैरे. तर मंडळी आता उतरलो आणि पूर्ण गाडी खाली झाली, हे बघू शकता. आणि आता जाऊया आपण हळू. तनू भेटली आता इथे उतरली. तर आता उतरल्यानंतर सगळी आपली गावची पब्लिक भेटली. कोण रिझर्वेशन केलेले, कोण जनरलमध्ये, कोण पार्टी होते. आणि ही आपले गाववाले सगळे हळूहळू एक एक घेत आहेत. परी बघा आमची कुठे फिरते.
त्यानिमित्तही गर्दी आहे, कोणी जत्रा आहे, कोणी सप्ताह आहे. तर मंडळी गाववाले भेटले आहेत. आमच्या गाववाल्यांनी सगळ्यांनी, काका काकीनी यांनी सगळ्यांनी एकच गाडी केली आणि सगळे बोलले एकाच गाडीतनं जाऊया गावी. म्हणजे 3 प्रवास, जे बस ट्रेन करायची गरज नाही, डायरेक्ट एका ठिकाणी सगळे एका ठिकाणाहून बसमधनं, मिनी बसमधनं घरी पोचणार. 100. तर मंडळी भारी वाटते गावी पोचल्यानंतर. आणि धुके पण होते आणि थंडी पण आहे थोडी थोडी. परी आणि सोनाली यांनी हा काकी वगैरे गेले पुढे. त्या हळूहळू बॅग घेऊन चालतोय. वातावरण तर एक नंबर मस्त वाटतंय. आता आपण जाऊया घरी हळूहळू. परी येते पांदीन हळूहळू चालत. मुंबईचा रस्ता नाही परी, हळूहळू ये. होय होय. आपली थंडी लागली काय. गाल 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 चुलीकडे दगाकडे त्याला, दगाकडे त्याला. तर मंडळी आत्ताच पोचलो घरी आणि भारी वातावरण झालंय. आणि पाठी तुम्ही बघता धुके वगैरे पडलेले आहेत. एक नंबर क्लायमेट झालं आहे. आणि गावी येऊन मेन म्हणजे बरं वाटतं थोडंसं. आणि जेव्हा आपण स्टेशनला उतरलो किंवा गाडीमधनं उतरतो तेव्हा मातीचा एक सुगंध वेगळाच येतो. तर मित्रांनो, आज आहे सप्ताह आणि सप्त्याचा ब्लॉग आजच बनवीन आणि किंवा उद्या अपलोड करीन. तर आज परत एकदा आपण जनरलमधनं प्रवास केला. आणि मेन म्हणजे ते काकींचा करेल तेवढं कौतुक. त्यांनी म्हणजे पूर्ण एक सपोर्ट केला की बाबा तुम्ही या, छोटीला घ्या आतमध्ये. आणि ही माणसं फार कमी असतात लाईनीमध्ये. ते दिवसभर असून सुद्धा ते डायरेक्ट त्यांनी आम्हाला घेतलं, ना ओळख ना पाळख, परीला बघून. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि राहा खुशाल. बाय बाय.